आता मुलांनो, आज आपण आपला पुढचा पाठ क्रमांक 14 ते जीवनदायी झाड हा बघणार आहोत. लेखक आहेत भारत सासणे. थोडक्यात चा परिचय करून घेण्यापूर्वी आज आपण पहिले आपला सुविचार बघूया. आजचा सुविचार: ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण पहिले विचार करावयास हवा आणि विचार करूनच आपण काम करायला हवे. आणि असं जेव्हा आपण करू आणि ही क्षमता जेव्हा आपण विचार करून आत्मसात करू किंवा त्या क्षमतेचा उपयोग आपण जेव्हा करतो तेव्हा आपण नेहमीच यशस्वी होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पाठाला सुरुवात करूया. लेखकांचा परिचय. लेखकांचं नाव आहे भारत सासणे. जन्म 1951. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार हे आहेत. अनर्थ, लाल फुलांचे झाड हे त्यांचे कथासंग्रह आहेत. सर्प, दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या लघु कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. हा जो पाठ आहे की या नावावरून तुम्हाला काय लक्षात येत आहे की ते जीवनदायी झाड, जीवनदायी म्हणजे जीवन देणारं, हा एक चिंतनात्मक वैचारिक असा पाठ आहे. या पाठामध्ये लेखकाने आपल्याला की लिंबाचे झाड कसे जीवनदायी आहे याचे सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे. लिंबाच्या झाडाशी निगडीत असणारी प्राणीसृष्टी व मानवी भावना यांचा सुंदर मेळ घातला आहे. की आपण पाहतो मुलांनो की आपल्या बगीच्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बरीच झाडं असतात आणि ज्यांच्याकडे स्वतंत्र बंगला आहे त्यांच्या आजूबाजूला घराच्या अंगणात भरपूर झाडं असतात आणि या झाडांना धरून किंवा यांचं आपण दिवसरात्र निरीक्षण करत राहतो आणि या झाडांना धरून आजूबाजूचं वातावरण कसं होतं, याच्या भोवती प्राणी पक्षी कसे येतात किंवा या झाडांविषयी आपल्याला कसं प्रेम आपलं जडतं किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करून आपण एका निष्कर्षावर येतो आणि रोज आपण त्याचं निरीक्षण करत राहतो. तर झाड हे आपल्यालाच फलदायी जीवनदायी आहे असं नाही, तर प्राणी पक्षी यांनाही झाडामुळे आनंद होत असतो आणि नकळत हा सगळा हिरवागार जी सृष्टी आहे यामुळे सगळ्यांना कसा फायदा होतो याचं वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. आणि आपलं जीवन आणि झाड यांचा कसा जवळचा संबंध आहे यांचं सांगड म्हणजे या दोन्हींचा आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी या पाठात केलेला आहे. आता पाठ हा चिंतनात्मक आहे, वैचारिक आहे. म्हणजेच काय की मानवी जीवन आणि झाड यांची आपसामध्ये असलेली सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठामध्ये आपल्याला दिसून येतो. पाठाला सुरुवात करूया. आता लेखक सांगतात आहे की जे तिथे राहत होते तेव्हा त्यांच्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. आता लिंब म्हणजे काय की लिंबामध्ये प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे. कडुलिंब, गोडलिंब ज्याला आपण म्हणतो, आणि गोडलिंब आहे, कडुलिंब आहे. तर अशा प्रकारचे लिंबाचे वेगवेगळे प्रकार आहे. पण इथे जे लेखक सांगतात आहे की कडुलिंब म्हणजे हा लिंबाचं झाड नाही, तर लिंब म्हणजे आपण जे लिंब खातो त्याचं झाड. आता खिडकीलगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं झाड. तुम्हाला माहिती आहे की लिंबाच्या झाडाला काटे असतात आणि भरपूर लिंब सीझनल त्याला येत असतात. सीझन वाईज लिंबांचा भार त्याला आलेला असतो. आता लगडलेलं म्हणजे भरपूर त्याला फळं लागलेली, लिंब लागलेली असं झाड होतं. लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय म्हणजे उत्साहवर्धक, आणि हिरवा रंगही तसाही उत्साहाचं प्रतीक आहे. आणि चैतन्यमय म्हणजे त्या झाडाकडे बघून छान उत्साहवर्धक असं वाटत असे. प्रदेश सगळा उन्हाचा होता आणि त्या भागात ते झाड त्याच्यामुळे जास्तीच महत्त्वाचं लेखकाला वाटत होतं. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली असे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. पाणथळ म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती जवळपास कुठेच नव्हत्या, कारण सगळीकडे कोरडं शुकशुकीत झालेलं होतं. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. आता या झाडाचं महत्त्व लेखकाला का वाटत होतं, कारण आजूबाजूचा भाग हा करपून गेलेला होता, तपकिरी पडलेला होता आणि त्याच्यामुळे आजूबाजूची झाडं मलूल दिसत होती, काळपट दिसत होती, पण त्यामध्ये हे हिरवं झाड मात्र उठून दिसत होतं आणि म्हणूनच लेखकाला हे फार जीवनमय आणि जीवनदायी
वाटत होतं. आता जीवनदायीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाच आहे की जीवन देणारं आश्वासक असं हे झाड त्यांना वाटत होतं. आता या लिंबाच्या झाडाविषयी अधिक माहिती आपल्याला लेखक देतात आहे. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं. आता हे लिंबाचं झाड जसं लेखकाला छान वाटत होतं, तसं भोवतालचं जे सजीव आहेत, सगळी पक्षी प्राणी आहेत, तर यांच्या दिलाशाचं म्हणजे विश्वासाचं एक केंद्र झालं होतं, हे लेखकाच्या लक्षात आलं. कारण का असं म्हणतात आहे लेखक, तर त्यासाठी ते आपल्याला पुढील माहिती देतात आहे की त्या झाडाखाली काळीभोर सावली असे, मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई, त्यामुळे जमिनीत नेमकी तिथं ओल असे. तुम्हाला माहिती आहे की पाणी जिथे जास्ती जमा होतं तिथे त्या झाडाच्या खाली पण दलदल अशी पाण्याची असते. तर त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. काय कारण असेल सांगा? थोडासा विचार करा. कारण शंख हा कुठे कशी हालचाल करत असेल याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. कारण रात्रीतून तो बराच सरकलेला दिसे, याचाही अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगायीची वस्ती आहे. तुम्हाला माहिती आहे की गोगलगाय आपल्या पाठीवर शंख घेऊन फिरत राहते आणि हा शंखामध्येच तिची वाढ होत असते. तर म्हणून त्या जे हलणारे तिला शंख दिसत असे लेखकाला, तर ह्या कोण हलवत असे? गोगलगाईमुळे शंख इकडून तिकडे गेलेले त्यांना दिसत असे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथमच पाहत होतो. प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु झाडावरही चढतात. आता लेखकांना असं हे पहिल्यांदाच दिसलं की त्या तर चालतातही आणि झाडावरही त्या शंख घेऊन वर चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरपटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. कारण त्या जेव्हा चालतात तेव्हा एक चिकट असा द्रव त्यांच्यातून निघत असतो आणि फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, तर या फांदीवर चढतात असं आपण लेखकांनी पहिल्यांदा पाहिल्यामुळे त्यांना या गोगलगाई पाहणं हा त्यांचा छंद झाला होता. निरखणं म्हणजे निरीक्षण करणे हा माझा आणि लहान मुलांचा दोघांचाही हा छंद झाला होता आणि नित्यनेमाचा कार्यक्रम कौतुकाचा होऊन बसला होता. पुढचा पॅरेग्राफ. लवकरच एका पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. दिलासा म्हणजे की त्यांना तिथे विश्वासाचं एक जागा शोधू लागली की एक पारव्याची जोडी म्हणजे एक जात आहे, पिजनची म्हणजे कबुतराची एक जात आहे आणि ती जोडी तिथे आश्वाद्याची जागा शोधू लागली. या जोडीनं काड्याचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकतुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही, म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं होतं. आता काय होतं की आता काडीचं घरटं त्यांनी त्या झाडामध्ये बांधायला सुरुवात केली आणि म्हणून ती जोडी तिथं राहायला पाहू लागली. आता जेव्हा हे लक्षात आलं लेखकाच्या आणि मुलांच्या त्यांच्या, तर तेव्हा त्यांनी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्याचा त्यांना छंद लागला की वारंवार तिथे मुलं जाऊन पाहत होती लेखकाची. आणि आता का ते तिथे येत होते? कारण की भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. तुम्हाला माहिती आहे झाड हे थंडावा देतं आणि या फांद्यामुळे आणि हिरवं झाड असल्यामुळे तर अजूनच ते थंडावा देणारं असं केंद्र झालं होतं आणि म्हणून त्यांनी तिथे आपलं घरटं बनवायला सुरुवात केली होती. आणि खिडकीतून आणि दरवाजातून जर पाहिलं तर या हळूच जर त्यांनी डोकावून पाहिलं तर गुंजाच्या डोळ्यांची, गुंजा एक असं मणी असतो की लाल आणि काळं त्याला असा टिंब असल्यासारखं आणि वरती त्याला वर्तुळ असतं की डोळा जसा त्या गुंजासारखा दिसत असे आणि लुकतुक त्या नजरेची पारवी लेखकांना दिसत असे. आणि मग हळूहळू हे जे जोडपं आहे ते दिसेनासं झालं. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. आता या पक्ष्यांसोबतच अजून कोणते पक्षी या झाडावर लेखकांना दिसत होते? तर चिमण्या आणि इतर पक्षी आणि जणू गातं बहरतं संगीतमय झाड, तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथंही दिसत. आता तुम्हाला हे पक्षी लक्षात घ्यायचे आहे की चिमण्या, इतर पक्षी
आणि तुरेदार बुलबुल, बुलबुलला वरती तुरा असतो डोक्याला तसा बुलबुल, आणि पोपट नेहमी तिथे दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झालं होतं. विश्वासाचं म्हणजे तिथे त्यांना असं विश्वासाने ते बसत होते. आश्वासनाचं म्हणजे विश्वासाने बोलण्यासाठीचं एक ठिकाण त्यांना झालेलं होतं. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. आश्वासक म्हणजे एक प्रकारचं म्हणजे अगदी विश्वासाचं ठिकाण या झाडांनी यांना दिलेलं होतं. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्याथव्याने येत असल्याचं माझं लक्षात आलं. कारण आजूबाजूला हिरवंगार ठिकाण नव्हतं, म्हणून लेखक असं म्हणतात आहे की हे पक्षी त्यांच्या कलबलाटानं, गजबजाटानं हे इतर अनेक पक्ष्यांना जणू बोलवत होते की इथे या. आणि कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून आता या झाडाने त्यांना जे आश्वासन दिलं होतं ते अगदी दूरपर्यंत पोचलं होतं आणि दूरदूरून पक्षी तिथे येत होते. थव्याथव्याने पक्षी या झाडाकडे येत असल्याचं लेखकाच्या लक्षात आलं. का ते त्या झाडाकडे येत होते? कारण त्या झाडाने त्यांना एक आश्वासन दिलं होतं की इथे तुम्ही अगदी निर्धास्तपणे इथे राहू शकता, बसू शकता, आपलं गीत गाऊ शकता, संगीत म्हणू शकता. म्हणून लेखक म्हणतात आहे की हे थव्याथव्यानं पक्षी या झाडाकडे येत असलेले त्यांनी पाहिलेले आहे. तर इथे आपण थोडक्यात झाड आणि लेखकाला त्या झाडाचा लागलेला लळा, लेखकासोबतच त्यांच्या मुलांना लागलेला लळा, आणि का लागला? कारण तिथे अनेक पक्षी येऊन बसू लागले, गीत गाऊ लागले, आणि या झाडामुळे त्यांना एक प्रकारचं निरीक्षण करण्याचा छंदच लागला. कारण एक नुसतं झाडच नव्हे तर त्या झाडाच्या अवतीभोवती इतर येणाऱ्या सगळ्या ज्या सजीव गोष्टी आहेत त्या त्यांना तिथे प्रत्यक्षात दिसत होत्या. आतापर्यंत आपण या धड्यामध्ये आलेले जे शब्दार्थ पाहिले, कठीण शब्द जे पाहिले त्यांचे अर्थ बघूया. लगत म्हणजे जवळ, निकट. लगडलेले, भाराने ओथंबलेले. चैतन्यमय, उत्साहवर्धक. आसमंत म्हणजे आजूबाजूचा परिसर. मलूल, निस्तेज, सुकलेली. विलक्षण, अजब. जीवनदायी, जीवन देणारे. दिलाशाचं, विश्वासाचे. निरखणं, निरीक्षण करणं. आश्वासन, विश्वासाचे बोलणे. अशा प्रकारे हा पाठ इथे आपण पाहिला आहे. हा पाठाचा पहिला भाग होता. दुसरा भाग आपण पुढच्या तासिकेला बघूया. धन्यवाद.